नमस्कार. दिवाळी संपलेली आहे आणि माझा पण भरपूर आराम झाला आहे. भरपूर म्हणजे तेवढा पण नाही, रोजची कामं असतातच. पण जी साफसफाई असते दिवाळीची, फराळ म्हणा, पूजेचं सामान म्हणा, पूजा करायची म्हणा, लक्ष्मीपूजन, तर हे पूर्ण आहे. याच्यामध्ये मी खूप थकली होती. तर मस्त मी आराम वगैरे केला, व्लॉगसुद्धा केला नाही. आणि आधीसारखं आता परत रुटीन चालू झालेलं आहे. चिकूला जास्त दिवस सुट्ट्या नाही, 2च आठवड्या सुट्ट्या होत्या त्याला आणि त्याची स्कूल चालू होते आता. तर सगळ्यात आधी तर मी हे सगळे देवांची जी भांडी आहेत ती सगळी स्वच्छ मी घासून घेतली होती आणि ती सगळी आता मी ठेवून देते. कारण आता मी जेव्हा लागेल तेव्हा मग मी धुवूनच घेते. तर ही सगळी तेलाची असतात चिकट भांडी, तर ती व्यवस्थित सगळी मी घासून, धुवून, पुसून ठेवून देते. या बॉक्समध्ये बरेच चिल्लर सामान बसतात, जसं की समई, दिवे, नैवेद्याच्या छोट्या वाट्या, अशा सगळ्या भांडी आहेत ह्याच्यात बसून जातात. आणि मला कमेंटसुद्धा आलेले की सगळी तुझी पितळेची भांडी दाखव. तर हो, दाखवेल मी, पण आत्ता सध्या तरी नाही. पूजेची भरपूर भांडी आहेत, तर ती मी वेगवेगळ्या व्लॉगमध्ये दाखवेल तुम्हाला, आणि किचनची आहे ती एखाद्या वेगळ्या व्लॉगमध्ये दाखवेल. तर अशा एका बास्केटमध्ये मी ठेवून दिलं आहे. बास्केट नाही, डब्यामध्ये. तर माझ्याकडे होता डबा, त्याच्यात मी ठेवून दिला आहे. आणि काही प्लेट्स आहेत त्यासुद्धा मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि त्यासुद्धा ठेवून देते. एवढी पूजेची भांडी असूनसुद्धा जेव्हा आपण कोणतीही पूजा करतो, सत्यनारायण म्हणा, कोणती पूजा करत असतो ना, तेव्हा हीच भांडी आपल्याला कमी पडतात, पुरत नाही. असं माझ्या बाबतीत तरी होतं. आणि हे सगळे जे आसन आहेत ते सुद्धा मी ठेवून देते. आणि एक मी नैवेद्य आसन आणलं होतं, तर हे खूप सुंदर आहे, केळाच्या पानाचं. आत्ताच मी दिवाळीमध्येच घेतलं होतं. खूप छान आहे हे नैवेद्य आसन. आपण असं कधी जमिनीवर प्लेट डायरेक्ट ठेवण्यापेक्षा पाटावर ठेवतो. तर हे पाट जरी नसेल तर हे आसनावरती सुद्धा आपण प्लेट ठेवू शकतो. आणि हे एक मी वस्त्र आणलं होतं देवीसाठी. लक्ष्मीपूजनला तर मी देवीला साडी नेसवलेली, पण जर आपल्याला जमलं नाही तर एखादी असावं म्हणून मी हे आणलेलं. पण हे खूप सुंदर आहे, याचं कलर कॉम्बिनेशन आणि ती बॉर्डर आहे ना, ती खूप सुंदर आहे. कधी पूजेला वगैरे बसायचं असेल ना, तेव्हा अशा ज्या टोप्या असतात त्या भेटतच नाही. त्यासाठी मग मी ही एक टोपी घेतली. सत्यनारायण वगैरे करतो, गणेश चतुर्थीला, तेव्हा मी घरात टोप्या होत्या सफेदवाल्या त्या, पण जेव्हा गरज पडते तेव्हा भेटतच नाही. त्यासाठी मग मी ही एक टोपी घेतली आहे आणि ती ह्याच्यातच ठेवते, म्हणजे इथूनच घेता येईल. आणि हे रोजचे आपले आसन जे लागतात आपल्याला ते, आणि उरलेलं काही सामान आहे पूजेचं, तुपाचे दिवे, हळदी, कुंकू, असं काही आहे, अत्तर, तर ते सगळं मी एका बास्केटमध्ये ठेवून देते. तर हे अशा प्रकारे सगळे डबे आपले पॅक झालेले आहेत आणि आता मी सगळे व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवते. हे कॅबिनेट्स मी नेहमी आवरत असते आणि सारखं आवरत राहावं लागतं मला. आता तर दिवाळी झाली, आता आपले काही जास्त तेवढे सण नाही आहे, त्यामुळे आत्ता मला हे काही सामान जास्त लागणार नाही. परत पूजेची जी काही मोठी भांडी आहेत ती मी किचनमध्ये ठेवली आहेत. इथे फक्त पूजेसाठी काय लागणार आहे ते सामान ठेवते मी. आणि हे कॅबिनेट जेव्हा मी बनवले होते तेव्हा मला वाटलं होतं की भरपूर सामान बसेल ह्याच्यात, पण तेच आता मला छोटे वाटायला लागलेत. तर हे बघा, हे किती जड झालं आहे, मला उचलतसुद्धा नाही आहे. तर हे आता सगळं मी ठेवते व्यवस्थित. आणि मला बरेच कमेंट्स आले होते लक्ष्मीपूजनच्या व्लॉगमध्ये की कोणतं पुस्तक आहे ते दाखव म्हणून आम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. खरं तर ते लक्ष्मीपूजनचं पुस्तक मी तुम्हाला आधीच दाखवायला हवं होतं. आता लक्ष्मीपूजन झालं आहे, आता काय त्याचा फायदा नाही आहे, पण तुम्हाला पुढच्या वर्षी उपयोगी पडेल. तर ते पुस्तकसुद्धा मी तुम्हाला आज दाखवणार आहे, कोणतं पुस्तक आहे ते. आणि त्या पुस्तकात वाचूनच मी सगळी पूजा केली होती, त्यामुळे छान अशी पूजा झालेली आपली. तर हे बघा, हे असं सगळं मी व्यवस्थित ठेवलं आहे, जे नेहमी लागतं आपल्याला ते वरती ठेवले आहेत आसन. आणि हे एक असा डब्बा होता माझ्याकडे रिकामा, ज्याच्यात मी बिस्किट ठेवले होते. तर ते संपल्यावर मग त्याच्यात मी रांगोळीचे साचे ठेवले आहेत. आणि हा एक डब्बा होता, ह्याच्यामध्ये काजू कतली गिफ्ट आलेली, तर ती देऊन टाकली आम्ही. आणि हा डब्बा मात्र मी ठेवून घेतला. मला असं अगरबत्ती, धूप हे सगळं ठेवण्यासाठी लागतात. हे अशा प्रकारे जर आपण ठेवले ना कॅबिनेट्समध्ये तर छान ऑर्गनाईज राहतात आणि वस्तू पटकन भेटतात सुद्धा. आणि आता ही काही फुलं आहेत आर्टिफिशियल, ती ठेवते मी व्यवस्थित. तर हे अशी फुलं आहेत ना, खूप उपयोगी पडतात. हे मी तिरुपतीवरून घेतलेले कमळाची फुलं, खूप सुंदर आहेत ती. तर ते सुद्धा मी व्यवस्थित धुवून ठेवली होती, तर ती सुकली आहेत छान, तर ते ठेवून देते. बाकी बाहेर मी तोरण वगैरे लावलं होतं ते सगळं काढून घेते. घरात काय डेकोरेशन केलं होतं मी, काय तोरण वगैरे लावले होते घरामध्ये,
झेंडूच्या फुलांचं, तर ते सगळंच मी नाही काढत आहे. लाईटिंग, कंदील म्हणा, तर या गोष्टी आत्ताच नाही काढत आहे. कारण तुळशीचं लग्न बाकी आहे, दिवाळी जरी संपली असेल तरी. तर जे काही आहे ते मी काढून टाकते. कधी-कधी आपल्याला असं वाटतं ना, जेव्हा आपण सजवतो तेव्हा ते दिसताना तर छान दिसतं, पण नंतर असं वाटतं की पसारा वाटतो हा आपल्याला सगळा. म्हणजे एखादी वस्तूची गरज आपल्याला संपली की तो आपल्याला पसारा वाटतो. तर तसंच, तर त्यासाठी मग ते सगळं मी काढून ठेवून देते. बाकी कंदील आणि लायटिंग नंतर काढेल, थोड्या दिवसानंतर. अजून सगळ्यांच्या आहेत, तर म्हटलं आपण पण ठेवावं. आणि हे सगळं आपल्याला आता पुढच्या वर्षी लागेल. तर माझ्याकडे एक डब्बा आहे ॲल्युमिनियमचा, तर त्याच्यात ठेवते मी. माझ्याकडे ॲल्युमिनियमचे डब्बे खूप आहेत. तर मग वेगळे असे डब्बे प्लास्टिकचे आणण्यापेक्षा आहे तर मग त्याच्यातच ठेवते मी. तर हे सोफ्यामध्ये मी नंतर ठेवून देईल. पण ती जी छोटीवाली आर्टिफिशियल फुलं आहेत ती ठेवते मी. ती आपल्याला रोजच्या पूजेमध्ये कधी नसेल तेव्हा लागतात आणि ती चांगली आहेत. दिसायलासुद्धा सुंदर दिसतात, ओरिजिनल वाटतात, त्यासाठी मग ती वरतीच ठेवते मी. मातीचे दिवे आहेत ते सुद्धा मी धुवून सुकवून ठेवले होते, तर ते सुद्धा मी बास्केटमध्ये ठेवून देते. थोडीफार खराब झालेत ते मी टाकून देईल क्रश करून झाडांमध्ये. आपल्याला लागतातच मातीमध्ये, आपण टाकू शकतो ते कुंड्यांमध्ये. त्याने पाणी आपण झाडांना टाकतो तेव्हा खालून मग लीक होतं. परत ही काही मोठी पितळेची भांडी वगैरे आहेत ती व्यवस्थित मला ठेवायची आहेत. तर ह्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवल्यामुळे ती थोडी काळी पडली आहे. तर हे जे काही डेकोरेशन आहे ते मी आत्ताच काढत नाही आहे. आणि थोडे दिवे ठेवलेत मी, अजून पण लावते मी बाहेर. तुळशीला वगैरे लावते, परत बाहेर उंबरठ्याच्या इथे लावते दिवे. त्यासाठी मग हे जे काही एक्स्ट्राचे आहेत तेच ठेवते मी. आणि हे जे दिवे आहेत ते मी पलीकडच्या कॅबिनेट्समध्ये ठेवते. जे कॅबिनेट्स मला सारखं उघडावं लागत नाही, तर तिथे ठेवते मी. हे बघा, या साईडला एका कोपऱ्यात ही समय तिथे ठेवलेली असते, त्यासाठी मग मला हे कॅबिनेट्स काढता येत नाही. त्यानंतर मला झाडे आहेत ती सगळी बाहेर ठेवायची आहेत, जे इंडोर प्लांट आहे ते. कारण या दिवाळीच्या 15 दिवसात मी झाडांकडे बिलकुल लक्ष दिलं नाही आहे. फक्त पाणी टाकत होते, पण असं वेगळं काय केअर वगैरे केली नाही, जसं की खत म्हणा किंवा स्प्रे करायचं आहे, ऑइल, तर ते काहीच केलं नाही. तर ते सगळं मी आज करणार आहे. तर खत तर नाही टाकणार, पण जे नीम ऑइल आहे ते स्प्रे करून टाकेल. तर सगळी झाडं आहेत ती मी बाहेर गॅलरीत ठेवते. बेडरूममधली जी झाडं आहेत ती मी बेडरूमच्या गॅलरीत ठेवेल. कारण कोणतं पण झाड आहे इंडोर नसतं, त्यांना थोडंफार तरी ऊन लागतं. तर 15 दिवसामध्ये झाडं थोडीफार मला वाटतं ते पिवळीसुद्धा पानं पडलेली आहेत. तर काय नाही, ते आपण 4-5 दिवस बाहेर गॅलरीत ठेवलं ना, तर ती छान फ्रेश होऊन जातात. कारण जी झाडं आहेत ना, त्यांना जर नुसतं आपण घरातच ठेवली आणि त्यांना जर छान ऊन नसेल लागत, तर मग ती लवकर खराबसुद्धा होतात. कधी-कधी आपण झाडांची खूप काळजी घेतल्याने सुद्धा ती झाडं खराब होतात, किंवा आपण काळजी नाही घेतली तरीसुद्धा खराब होतात. आता सध्या तरी बाहेर खूप ऊन आहे आणि या गॅलरीतसुद्धा खूप ऊन येतं, डायरेक्ट ऊन येतं. पण ही जी घरातली झाडं आहेत ना, त्यांना डायरेक्ट ऊन लागल्यामुळे पानं जळूनसुद्धा जाऊ शकतात. त्यासाठी मग मी संध्याकाळी ठेवते. तर हे काय मनी प्लांट होतं, तर ते एका छोट्या प्लांटरमध्ये लावते मी. त्याला छान असे रूट्स आलेत. हे बघा, हे असं कॉफीचं एक जार होतं माझ्याकडे, तर त्याच्यातच मी लावलं होतं. त्याला असे रूट्स आलेत आणि असे रूट्स आले ना तर प्लांट्स खूप छान लागतात. तर ते एक छोटंसं प्लांटर आणलं आहे मी IKEAमधून. त्याच्यात दुसरे छोटे प्लांटर बसत नाही आहे, हे एकच बसते. त्यासाठी मग मी ह्याच्यात मनी प्लांट लावते. आणि बाकी मला अजून प्लांट्स, मनी प्लांट कट करूनसुद्धा पाण्यात लावायचे आहेत. IKEAमधून मी एक छोटंसं प्लांटर आणलेलं येलो कलरचं, आणि हे खूप सुंदर दिसतंय. तर मनी प्लांट मी त्याच्यामध्ये लावलं आहे, कारण हे इथे छान दिसतंय, येलो कलर उठून दिसतोय. आणि एक हे कॅन्डल होल्डर आहे ते ठेवलं आहे मी इथे. आता झाडांनासुद्धा छान फ्रेश वाटत असेल. हे बघा, हे असं बोगनविल्याला खूप सुंदर फुलं आली आहेत. आता उन्हाळा असल्यासारखंच आहे बाहेर वातावरण, पण छान फुलं आली आहेत. कलर तर एवढा सुंदर दिसतो त्या फुलांचा. झाडांना आता मी स्प्रे करून घेते आणि झाडांनासुद्धा फ्रेश वाटेल की आम्ही बाहेर पडलो आता. एवढ्या दिवसाचं नुसतं घरात होतो. आणि मला थोडीफार झाडं नवीनसुद्धा आणायची आहे, कारण मी झाडंच खूप दिवस झाले घेतलेच नाही आहे. मी कटिंग करूनच घरात लावत असते नेहमी. पण यावेळेस म्हटलं घ्यावी थोडी झाडं, तर दिवाळीत मला काही वेळ मिळाला नाही.
पण मी आत्ता अशी 2-4 झाडं आहेत ती मला आणायची आहेत, तर ती बघू आणेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच. आणि आता थंडी जरी चालू झाली असेल ना, तरी पण ऊन एवढं आहे बाहेर की झाडातली जी माती आहे ती पूर्णपणे कोरडी पडते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत. त्यासाठी आउटडोअर जी झाडं आहेत त्यांना रोज पाणी टाकावं लागतं. या पुस्तकाबद्दल मला बरेच प्रश्न आले होते की कोणतं पुस्तक होतं ते, तर ते हेच होतं, आपले लक्ष्मीपूजन आपणच करा. यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे, कशी पूजा करायची आहे, मांडणी कशी करायची आहे, परत काय काय साहित्य लागणार आहे, तर हे सगळं ह्याच्यात दिलं आहे. तुम्हाला यूट्यूबला सुद्धा मिळून जाईल. यूट्यूबला सुद्धा भरपूर व्हिडिओ आहेत लक्ष्मीपूजन कसं करायचं. मी हे पुस्तक तुम्हाला आधीच दाखवायला हवं होतं, पण आता ठीक आहे, तुम्ही पुढच्या वर्षी करा छान पूजा. हे पुस्तकचं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्हाला कुठेही हे मिळून जाईल. पहिले गणेश पूजा करायची, परत शंखपूजा, सरस्वती पूजा, तर हे सगळं याच्यामध्ये सांगितलं आहे. आरती आहे, उद्यापन आहे, तर हे सगळी माहिती आहे याच्यामध्ये. आपण वाचून एकदम सोप्या पद्धतीने छान पूजा करू शकतो. आणि हे पुस्तक हिंदी लँग्वेजमध्ये सुद्धा आहे, माझ्याकडे मराठीमध्ये आहे, तर मी ह्याच्यात वाचूनच पूजा करते. मार्गशीर्षमध्ये जी आपण पूजा करतो महालक्ष्मीची, तर त्यासाठी ते वेगळं पुस्तक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असणार ते पुस्तक. जेव्हा आता मार्गशीर्ष चालू होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच. त्याच्यात ते पोथी वगैरे असते ते वाचावं लागतं. छान पुस्तक आहे हे. अजून पण दुसरी पुस्तकं असतील वेगवेगळ्या नावाची, त्याच्यात पण सांगितलं असेल, पण मी तर हेच बऱ्याच दिवसापासून वापरते. मी नेहमी ह्याच्यातच वाचून करते पूजा. तर हे होतं ते पुस्तक. आणि संध्याकाळी जेवण बनवायचं होतं, काय बनवायचं तेच कळत नाही. त्यासाठी मग मी म्हटलं पनीर बनवावं. पनीर होतं घरामध्ये. चिकूला पनीर खूप आवडतं. जेव्हा आम्ही नॉनव्हेज वगैरे बनवते तेव्हा मी त्याच्यासाठी पनीरच बनवते. तर त्याचं म्हणणं होतं की आज पनीर करावं, पनीर होतं म्हणून. तर मी आज पनीर बनवते. 200 ग्राम पनीर घेतलं आहे. ते मी छोटे छोटे असे तुकडे करून घेते आणि तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घेते. तर मी कढईमध्येच फ्राय करून घेते. कढईमध्ये चिटकतात. तव्यावरती, नॉनस्टिकच्या तव्यावरती छान फ्राय होतात, पण मी कढईमध्येच करून घेतलं. कधी कधी आपण कंटाळा करतो, तसंच मी केलं आहे आज. कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा आहे आणि आलं लसूणसुद्धा मी वाटून घेतलं आहे आणि एक दालचिनी आणि एक तेजपत्ता घेतला आहे. तर काजू मी असे तुकडे करून घेते, त्याची पेस्ट बनवून घेते. मी काजूसुद्धा टाकते. थोडंसं पाणी टाकून पेस्ट करून घेते, किंवा दही असेल तर दही टाकते, आणि काहीच नसेल तर मग चण्याचं पीठसुद्धा थोडंसं भाजून टाकते. तर आता मी काजू टाकते. काजू असे तोडून घेते. मध्ये किडे वगैरे सुद्धा असतात, त्यासाठी बघून घ्यायचं आणि त्याची पेस्ट करून घेते. आणि हे पनीरसुद्धा भाजून झाले. जास्त मी असे भाजून घेतले नाही आहेत, कारण कढईला ते चिटकतात त्यासाठी. आणि कढईमध्ये तेल टाकले, थोडंसं जिरं, तेजपत्ता, एक दालचिनीचा तुकडा आणि कांदा टाकून मी छान भाजून घेते, तेलात परतून घेते आणि नंतर मग आलं लसणाची पेस्ट टाकते. तर हे बघा, हे अशा प्रकारे काजू खराब निघतात. त्यासाठी कधी पण फोडूनच खायचं, खाताना सुद्धा किंवा भाजीसुद्धा टाकताना आपण तोडूनच टाकायचं.
बाहेरून जरी चांगले दिसत असेल ना तरी पण मधून खराब असतात, त्यासाठी मग असे फोडूनच द्यायचं. मी चिकूलासुद्धा असं फोडूनच देते. तर आता ह्याची मी पेस्ट करून घेते. तेलामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकते. पेस्ट संपली आहे, मला बनवायची आहे. तर आता मी बनवेल एक दिवस. आलं लसणाची पेस्ट बनवायचं बोललं ना तर लसूण सोलण्यासाठी 1 ते 2 तास लागतं. आणि बाकी माझी चपाती झाली आहे करून आणि भातसुद्धा झाला आहे करून. तर इथे मी असा अर्धा टमॅटो आहे ते अशा एका डब्बीमध्ये काढून ठेवते. टमॅटोसुद्धा आपल्याला जेवढा बारीक कापता येईल तेवढा बारीक कापायचा. पेस्ट करून घेतली तरी पण चालतं किंवा चॉपरमध्ये बारीक केलं तरी चालतं, पण मी आता असं डायरेक्ट बारीकच कापून घेते. आणि कढईला थोडं चिटकलं आहे ते पनीर, त्यासाठी ते काळं दिसतंय. पण जेव्हा आपण त्याच्यात टमॅटो टाकू, थोडंसं मीठ टाकू ना तर ते मग निघून जातं सगळं कढईला जे काही चिटकलं आहे ते. पण तव्यावरती पनीर खूप छान भाजले जातात. आता ह्याच्यात मी थोडंसं मीठ टाकते आणि थोडा वेळ झाकून ठेवते. आणि बाकीचे सगळे मसाले, घरी बनवलेलं धने पावडर, घरी बनवलेलाच गरम मसाला आणि थोडंसं हळद, थोडंसं लाल तिखट आणि मीठ मगाशीच टाकले मी. तर ह्याच्यात मी किचन किंग मसालासुद्धा टाकते. पनीरच्या भाजीमध्ये किचन किंग मसाला खूप छान लागतो आणि पनीरच्या भाजीमध्ये मी जास्त करून किचन किंग मसाला टाकते. तर ते सुद्धा टाकणार, त्याने अजून छान चव लागते पनीरच्या भाजीला. तर संपला होता पॅकेट तर मी त्याच्यातूनच टाकते, नंतर मी जारमध्ये काढून ठेवेल. तेलामध्ये असं छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग जी आपण काजूची पेस्ट बनवली आहे ती टाकायची आहे. तर तुम्ही पण एकदा असं ट्राय करून बघा, छान लागते भाजी. मी दहीसुद्धा टाकते. दहीची अशी पेस्ट करून घ्यायची त्याच्यात सगळे मसाले टाकून आणि ती टाकायची. फक्त दही आंबट असली ना तर मग भाजीसुद्धा आंबट लागते. पण माझ्याकडे आता दही नाही आहे म्हणून मी काजू टाकते. तर थोडंसं असं थिकनेस होतं भाजीमध्ये, नाहीतर मग पनीरची भाजी पातळ होऊन जाते पाणी जर आपण टाकलं तर. आणि ह्याच्यात गरम पाणीच टाकणार आहे मी. मीडियम फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे पनीर, कारण मग अशी आपण फ्रायसुद्धा केलं आहे, त्यासाठी मग जास्त वेळ शिजू द्यायची गरज नाही आहे. दिवाळीच्या आधी चिकूने काहीतरी बनवलं होतं, तर ते मला बऱ्याच दिवसापासून सांगत होता की मम्मा तुझ्या व्हिडिओमध्ये दाखव. तर मी त्याला हो म्हणायची आणि विसरूनच जायची, कारण व्हिडिओ अपलोड करायचा असतो, परत ते कामं, त्याच्यामध्ये सगळा वेळ जायचा आणि ते दाखवायचं राहून जायचं. पण आत्ता म्हटलं दिवाळी झाली असेल तरी आपण दाखवूया. तर त्याने काय बनवलं आहे तर ते तुम्हाला मी शेवटी दाखवते, नक्की बघा. तर आता इथे मी पनीर टाकते. आपला छान असा मसाला भाजून झाला आहे, त्याच्यानंतर मी त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आता पनीर टाकून वरतून कोथिंबीर आणि कसुरी मेथी तर ते टाकते आणि थोडा वेळ मंद गॅसवरती झाकून ठेवते. तर चपाती भात माझा करून झाला आहे आणि हे थोडंसं बॅटर होतं, तर त्याचे मी डोसे बनवून घेते. तर ते जास्त दिवस ठेवलं तर मग त्याला चव थोडी आंबट लागते, त्यासाठी. आणि ते पहिले मी चिकूला चपाती आणि भाजी देते खायला. तर तो काय डोसा खाणार नाही, माझ्यासाठीच बनवते मी. तर पनीरच्या भाजीसोबतच आता मी डोसा खाते, वेगळी आता कुठं चटणी बनवायची त्याच्यासाठी. आणि थोडंसंच बॅटर उरलं होतं, तर परत ते अजून 1 दिवस ठेवलं ना तर मग त्याची चव आहे ना आंबट लागेल, त्यासाठी मग मी थोडंसं उरलेल्या बॅटरचे असे सॉफ्ट डोसे बनवून घेते. दाखव काय ते, कसली पण काय लिहिले, कृष्णा विष्णू कृष्णा राम राम दिवा बनवला, स्वस्ती काढली, रांगोळी काढली. दाखव मध्ये काय, मध्ये सामान ठेवलंय, स्टिकर्स. ठीक आहे. हॅपी दिवाळीचं कार्ड आहे हे. हे बघ, हे जय श्रीराम लिहिलंय, इथं ठेवून दाखव. हा, जय श्रीराम लिहिलंय, फ्लॅग सारखं असेल बनवलंय मी. जय श्रीराम दिवा काढला, लक्ष्मीचे पावलं बनवले.
कुठं ते पावलं आहेत लक्ष्मीची? हा, अच्छा ठीक आहे. हे मोती साबण. अरे दाखव, खाली ठेव ना तू, खाली कॅमेऱ्यात दिसतं ते. हा हे काय? मोती साबण. वाह, येलो कलर दिलाय त्याला. हे हॅपी दिवाळीचं कार्ड. राम. आणि परत हे अजून एक दिवा. आणि हे गोल असं राम धनुष्यबाण, हॅपी दिवाळी राम धनुष्यबाण. अच्छा ठीक आहे. तर मग हे हॅपी दिवाळी कार्ड. हे रॉकेट. अच्छा. हे प्रशांत कॉर्नरचे स्वीट्स डब्बा. प्रशांत कॉर्नरचे स्वीट्स. आणि हे काय? आईस्क्रीम आहे का? हे मोठं दिवा. अच्छा. आणि हे रॉकेट. हा अच्छा अच्छा. आणि हे असं डिस्काउंट मारलं ना आता तर मग असं हॅपी दिवाळीचं दिवाळी असं होतं. अच्छा. हे राम 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 लिहिले. सुतळी बॉम्ब. हे चक्र. फुल सुरसुरी. आणि हे कंदील. कंदील बघू. हा मस्त आहे रे. हे पण कार्ड खूप बनवलेत तू. अजून एक हे दुसरं रॉकेट. अजून हे हॅपी दिवाळी वेकेशन. अच्छा. आणि हे राम. तर हे एवढं चिकूने बनवलेलं आहे. दाखव का पिशवी दाखवती. तर ही अशी पिशवी आहे आणि एवढं सगळं बनवलंय चिकूने. सगळ्यात जास्त कोणतं आवडलं तुला? मला हे प्रशांत कॉर्नरची मिठाई आवडली. आणि प्रशांत कॉर्नरची मिठाई आणि दिवे. हे दिवे खूप छान काढलेत. आणि लक्ष्मीचे पावलं कुठे गेलेत ते? हा हे बघा, ही अशी लक्ष्मीची पावलं काढलेली आहे. मस्त. चला आता ठेवून द्या.